तरी धीर झाला होता, पण सख्या भावाचा एकुलता एक मुलगा तो या भेटच्या दिवशी गेला. त्या दिवशी अकराचा लाला पाटील कोलवडला गेला. कशाचा आधार नाही. आणि आता स्वप्न म्हटलं आणि स्वप्न नाही आपण मी काय करू शकतो. अरे काय प्रयत्न केले नाही. नाना प्रयत्न केले आमच्या पाटलांनी, नाही. सगळ्या आशा संपल्या, सगळ्या दरवाजे बंद झाले. पण एक दरवाजे ह्या कलियुगामध्ये सदैव तुमच्या आमच्यासाठी खुला आहे, तो मध्ये माझ्या आदमापूरच्या बाळूमामाचा. आणि योगायोगानं म्हणावं, त्यांनी केलेलं कर्म म्हणावं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा एक भाऊ आप्पा म्हणून आजारी पडला. असा आजारी पडला, बारामतीच्या डोक्याच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केला. जुला संडास वाट रक्त पडायला लागलं. डॉक्टरनी सांगितलं उपचार होत नाही, घरी घेऊन जावा. अरे काय अवस्था आली असेल त्या कुटुंबावरती विचार करा. घरातला करणा भांड भाव आपला आज आजारी आहे, उपचार होऊ शकत नाही. अरे वजना एवढा पैसा वाचण्याची ताकद आहे, म्हणून त्या दवाखान्यामध्ये नेण्याची ताकद आहे, पण काही आधारच राहिला नाही. डॉक्टर सांगतोय पाटील घेऊन जा घरी. अरे हत्ती सारखा माणूस डसा रडायला लागला, कोलमडून गेला. आम्ही बघितलं कोलमडून गेला. अरे शब्द जरी निघले, भाव जरी आठवला तरी चार माणसामध्ये रडायचं, घर गाठायचा. माझा भाव आजारी आहे. प्रेम असावं भावावरती तर असं असावं, जीव असावा तर असा असावा. पण काय म्हणावं ना की त्या भगवंताची लीला काय. हीच पालखी त्या परिसरामध्ये, कळस बोरीच्या परिसरामध्ये होती. आणि हीच पालखी मायबाप हो धर्म धर्म संयोगाने काय त्या मामाला सेवा करून घ्यायची असेल कोणास ठाऊक, पण विश्वास ठेवला माझ्या मामावरती त्या कुटुंबाने. आणि ही पालखी स्वतःच्या दारात बसली. काय कुणास ठाऊक, माझा मोठेपणा नाही, पण सत शब्द गेला होता, पाटील थोडी मामा फक्त तुमच्या दारात न्या. मामा तुमच्या आप्पाला नाही मरू देणार. काशीचा किरण ह्या मामाच्या चरणावरती ह्या बाबाला दिसला. आणि पालखी दारासोबत बसावली. घरात हातुरणावरती पडलेला भाऊ आहे आणि घरात इतक्या बाजूला देव बसलाय. भावाला हालता येत नाही, कमी चालता येत नाही, तो भाव घरामध्ये. पण विश्वास मामावरती आहे. माझा मामाच तर माझ्या भावाला नीट करू शकतो. उच्चार लहान देवाच्या समोर भावाला टाकलेले सेवा चालू आहे. एक दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, जवळ जवळ 7 दिवस पालखी त्यांच्या इथं राहिली. आणि बघा माझ्या कलियुगातलं माझ्या देवाचं सामर्थ्य. अरे ह्या कुटुंबाच्या दारावर काळ उभा आहे, फक्त वेळ बघतोय. त्याची वेळ आली की काळ घेऊन जाणारच आहे. वाट बघतोय, पण काळाच्या माथ्यावरती पाय देवाला माझा मामा तिथे येऊन बसला. आणि 8व्या दिवशी काळाच्या पॅकेटामध्ये लात घातली, काळाला हकलून दिलं. आणि तोच भाऊ 8व्या दिवशी बकरी राखायला गेला. अरे हे आपल्या बापाचं सामर्थ्य. देव साधा नाही, देव सत्ता नाही. काळावरती ज्याची सत्ता चालते ना त्याचं नाव बाळूमामा आहे. लय भाग्यवान आहोत तुम्ही. देवाला त्या येळेला